नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागल्या आठवड्यात आपण पाहिलं की 3 कंपन्यांचा आपण आयपीओ रिव्ह्यू पाहिलाय, कारण 3 कंपन्यांचा आयपीओ मागल्या आठवड्यात आलेले आहेत. त्यामध्ये क्लीन सायन्स असेल, GR इन्फ्रा असेल, त्याचबरोबर सगळ्यात आवर्जून आपण वाट पाहत होतो तो म्हणजे झोमॅटोचा आयपीओ असेल. या मागल्या आठवड्यात आयपीओ झालेले आहेत. ओके, जस्ट काही आयपीओचे डेट्स कंप्लीट झालेले आहेत. पण त्या यादीत आज आणखीन एका कंपनीची आज भर पडतीये. ती कंपनी आहे तत्वचिंतन ॲग्रो फार्मा केमिकल लिमिटेड. तत्वचिंतन फार्मा केमिकल लिमिटेड ही कंपनी या आठवड्यात आपला आयपीओ आणते. त्या कंपनीबद्दल आपण आज त्या कंपनीच्या आयपीओचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत. चला तर मग पाहूया की या कंपनीचे डिटेल्स स्टडी करूया आणि आपण मग सगळ्यात शेवटी मी माझं मत सुद्धा या कंपनीबद्दल, मी हा आयपीओ घेणार आहे की नाही आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या स्क्रीनवरती जाऊया. ओके, तत्वचिंतन फार्मा केमिकल लिमिटेड ही कंपनी सुरू झाली 1996 साली. ओके, ही कंपनी कशामध्ये काम करते तर ही स्पेशालिटी केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करते. आता स्पेशालिटी केमिकल म्हणजे काय? स्पेशालिटी केमिकल म्हणजे वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पेशली काही केमिकल लागतात. मग त्या कंपन्यांना वेगवेगळे केमिकल जे लागतात ते बनवून देण्याचं काम ही कंपनी बनवते. त्यामध्ये काही नावं सांगण्यासारखी आहेत, त्यांनी कंपनीने इथं सुचवलेली आहेत किंवा सांगितलेली आहेत. ती म्हणजे स्ट्रक्चर डायरेक्ट एजंट, SDA ज्याला म्हटलं जातं. त्याशिवाय फेस ट्रान्सफर कॅटलिस्ट, PTC असं म्हटलं जातं. इलेक्ट्रोलाइट सॉल्ट फॉर सुपर कॅपॅसिटर बॅटरीज अँड फार्मास्युटिकल अँड ॲग्रोकेमिकल्स इंटरमिडिएट्स अँड अदर स्पेशालिटी केमिकल्स. म्हणजे या कंपनीचे SDAs म्हणजे स्ट्रक्चर डायरेक्ट सेलिंग एजंट यामध्ये स्पेशालिटी आहे. त्याचबरोबर PTC मध्ये यांची स्पेशालिटी आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा इलेक्ट्रोलाइट सॉल्ट फॉर सुपर कॅपॅसिटर बॅटरीज. आता सुपर कॅपॅसिटर बॅटरीज काय आहेत बघा. आजकाल जमाना आता पेट्रोल डिझेल वरून शिफ्ट होतोय इलेक्ट्रिक बाईक्स मध्ये, इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये. तर त्या इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये वापरले जाणारे जे लिथियम बॅटरीज आहेत, आता जे वापरले जातात हे लिथियम बॅटरीज वापरले जातात. पण याचा फ्युचर, याचा पुढचा जो पार्ट आहे तो असणार आहे सुपर कॅपॅसिटर बॅटरीज, म्हणजे ज्या मोठ्या ताकदीच्या असणार आहेत. आणि त्यामध्ये जे वापरले जाणारे केमिकल्स असतात त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलाइट सॉल्ट. ते देखील ही कंपनी बनवते. हे फार इम्पॉर्टंट आणि महत्वाचं पार्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये या कंपनीला ते जास्त बनवावं लागेल असं माझं मत आहे. तर त्याचबरोबर फार्मास्युटिकल आणि ॲग्रोकेमिकल्स मध्ये फार्मास्युटिकलच्या गोळ्या बनवताना त्याच्यात कंटेंट थोडे असतात, पण त्याला केमिकलनी काय करावं लागतं, काय म्हटलं जातं त्याला, इंटरमिडिएट, म्हणजे त्याला जोडून ठेवणारा एक घटक असतो. गोळी एवढी असते पण त्यात घटक त्याही पेक्षा कमी असतात, पण त्याला जोडून ठेवणारा जो इंटरमिडिएट असतो तो केमिकल असतो. आणि ते सगळे केमिकल सुद्धा ही कंपनी बनवते. त्याचबरोबर आपले युरिया असेल, DAP असेल, या सगळे जे ग्रॅन्युअल्स असतात यामध्ये सुद्धा NPK असतात. NPK हे अगदी कमी प्रमाणात असतात, पण ते ग्रॅन्युअल्स जे बनवले जातात त्यासाठी केमिकल वापरले जातं. आणि ते केमिकल सुद्धा ही तत्वचिंतन फार्मा केमिकल कंपनी बनवते. ओके, company is largest and only commercial manufacturer of SDAs for zeolite in India. SDA फॉर जिओलाइट म्हणजे जिओलाइट साठी जे काही लागणारे केमिकल्स आहेत, आता ती फक्त आणि एकटीच कंपनी आहे इंडियामध्ये बनवणारी. इंडियामध्ये अशा वेगवेगळ्या कंपन्या नाहीये, तिला कॉम्पिटिशन देणारी कंपनी पण नाहीये. SDA बनवणारी आणि जिओलाइट साठी लागणारे जे काही केमिकल आहे ती फक्त आणि फक्त कोण बनवते? ही एकच कंपनी बनवते. इट्स ऑल्सो एन्जॉय अ सेकंड लार्जेस्ट पोझिशन इन ग्लोबल. जगभरामध्ये जर या कंपनीचा नंबर पाहिला तर तिथं देखील या कंपनीचा दुसरा नंबर येतो. जगभरात दुसरा आणि इंडियात एकमेव. हे या कंपनीचं स्ट्रेंथ, ताकद म्हणता येईल. फार मोठी गोष्ट आहे या कंपनीसाठी. इन ॲडिशन
कंपनी इज वन ऑफ द लीडिंग ग्लोबल प्रोड्युसर फॉर एंटायर रेंज ऑफ पीटीसी. या पीटीसी मध्ये जगभरामध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत त्यात लीडर आहे ही कंपनी. ओके. इन इंडिया वन ऑफ की प्रोड्युसर अक्रॉस द ग्लोब. इंडियामध्ये तर आहेच, त्याबरोबर जगामध्ये पण आहे. अ मॅन्युफॅक्चरर ऑफ स्पेशालिटी केमिकल, दे फोकस ऑन application of products which form key ingredients to their customer. म्हणजे काय, यांचा फोकस कशावरती आहे की यांच्या कस्टमरना जे काय स्पेशल काही वेगळं त्यांची मागणीनुसार केमिकल बनवायचे असतील तर ते देखील हे बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि हे त्यांची काय स्ट्रेंथ आहे. ओके, ताकद आहे. जर कंपनीचा यूज इंडस्ट्री, या कंपनीचे प्रोडक्ट्स कोणकोणत्या इंडस्ट्रीमध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये वापरले जातात ते पाहायचं म्हटलं तर ते ऑटोमोटिव्ह मध्ये वापरले जातात, पेट्रोकेमिकल मध्ये वापरले जातात, ॲग्रोकेमिकल्स मध्ये पण वापरलं जातं, डाय अँड पिगमेंट्स क्षेत्रामध्ये पण या कंपनीचे केमिकल्स वापरले जातात, पेंट्स अँड कोटिंग्स मध्ये पण या कंपनीचे केमिकल लागतात. त्याचबरोबर फार्मास्युटिकल्स, पर्सनल केअर आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा या कंपनीचे प्रोडक्ट्स यूज केले जातात आणि ते या कंपनीचे ग्राहक आहेत. इट्स प्रोडक्ट्स आर नॉट ओनली सोल्ड इन इंडिया बट ऑल्सो एक्सपोर्ट टू 25 कंट्रीज ऑल ओव्हर द वर्ल्ड. या कंपनीचे प्रोडक्ट फक्त इंडियामध्येच विकले जात नाहीत तर जगभरामध्ये 25 देशामध्ये या कंपनीचे प्रोडक्ट्स विकले जातात. त्यामध्ये काही कंपन्यांची देशांची नावं घ्यायचं म्हटलं तर ते USA झाली, जर्मनी आहे, आफ्रिका आहे, चायना आहे अँड द UK मध्ये पण या कंपनीचे प्रोडक्ट्स काय होतात, सेल्स होतात. जर 2020च्या एक्सपोर्ट बघितला कंपनीचा तर 76% रेव्हेन्यू, 76% इन्कम सेल्स जो आहे या 25 देशामधून आलेला आहे आणि राहिलेला 24% फक्त ती इंडियामध्ये सेल्स करते. तर हा बाहेरच्या देशामध्ये नाव असलेली आणि एक नामवंत कंपनी आहे. ज्याचे काही कस्टमर आहेत त्यामध्ये इंटरनॅशनल कस्टमर आहेत, इंडियन कस्टमर आहेत. त्यामध्ये मर्क आहे, बायर एजी आहे, आयपॉक्स केमिकल आहे, लोरॅस लॅब आहे, त्यानंतर नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड आहे, अतुल लिमिटेड आहे, ओटसुका केमिकल आहे, SRF आहे, हॉक्स केमिकल आहे, त्यानंतर फर्मिंच ॲरोमॅटिक्स प्रोडक्ट लिमिटेड आहे आणि डिव्हिज लॅबोरेटरी आहे. अशी काही नावं आहेत की ही नॅशनल इंटरनॅशनल नावं आहेत की ह्या कंपनीचे काय कस्टमर आहेत सध्या. ओके, तर फार स्प्रेड झालेली म्हणजे फार ठिकाणी या कंपनीचे प्रोडक्ट्स यूज होतात, हे फार इम्पॉर्टंट आहे. कंपनीच्या जर स्ट्रेंथ वरती लक्ष दिलं आणि पाहिलं तर कंपनी लीडिंग मॅन्युफॅक्चरर आहे SDA मध्ये, जगभरामध्ये नंबर 2 आणि इंडियामध्ये एकमेव कंपनी. हे या कंपनीचं मोनोपॉली ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ या कंपनीची मला वाटते. ग्लोबल प्रेझेन्स विथ वाईड कस्टमर बेस अक्रॉस व्हेरियस इंडस्ट्री हॅव्हिंग अ हाय एंट्री बॅरियर. जगभरामध्ये तर हे प्रोडक्ट विकतेच, त्याबरोबर या इंडस्ट्रीमध्ये जर कोणी घुसायचं म्हटलं तर तिथं बॅरियर आहेत. म्हणजे यांची एक्सपर्टीज आणि यांच्यात असणारे त्यांचं जे फोकस आहे त्याप्रमाणे जर यांना कॉम्पिटिशन द्यायचं म्हणून कोणी आलं तर तेवढं इझी नाहीये. हाय म्हणजे त्यांचं फक्त मोनोपॉली असल्यामुळं फार मोठं चॅलेंज नवीन कंपनीला येऊ शकतं. हे एक त्या कंपनीचं स्ट्रेंथ आहे. डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट पोर्टफोलिओ म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये या कंपनीचे प्रोडक्ट्स लागतात. त्यामुळं या कंपनीला चान्स आहे. एखादी सेक्टरमध्ये घसरण झाली किंवा एखाद्या सेक्टरमध्ये निगेटिव्हिटी आली किंवा काही थांबलं तर दुसऱ्या सेक्टरमध्ये तरी त्याचा सेल्स वाढत असतो. त्यामुळं या कंपनीच्या सेल्सवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याचे चान्सेस फार कमी असतात. मॉडर्न मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी विथ अ फोकस ऑन ग्रीन केमिस्ट्री प्रोसेस. कंपनीकडं मॉडर्न प्रकारे अत्याधुनिक यंत्रणा आहेत, फॅसिलिटीज आहेत, फोकस त्यांचा ग्रीन केमिस्ट्री प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर स्ट्रॉंग R&D कॅपॅबिलिटी. कंपनीचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये फार मोठं नाव आहे, ताकद पण आहे आणि ती त्यांची स्ट्रेंथ आहे. स्ट्रॅटेजिकली लोकेटेड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन गुजरात विथ क्लोज प्रॉक्सिमिटी टू हजीरा पोर्ट. या कंपनीचं जे काय मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे
हजिरा पोर्ट गुजरात मधला पोर्ट आहे, तिथून जवळ आहे, त्यामुळं या कंपनीचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्यास फार मोठी हेल्प होते. हा एक या कंपनीचा सुद्धा स्ट्रेंथच आहे. एक्सपिरियन्स प्रमोटर अँड मॅनेजर टीम्स, कंपनीचे जे प्रमोटर मालक लोक आहेत त्यांचा या क्षेत्रातला फार मोठा अनुभव आहे आणि यांच्याकडे जी काही स्टाफ आहे, हायर मॅनेजमेंट आहे, ती अगदी एक्सपिरियन्स आहे आणि वेल स्किल्ड पण आहे. स्ट्रॉंग फायनान्शियल परफॉर्मन्स ट्रॅक रेकॉर्ड, कंपनीचा मागल्या काही वर्षाचा जर तुम्ही रेकॉर्ड काढून पाहिलात तर तो अगदी पॉवरफुल आणि स्ट्रॉंग आहे. त्यामुळे कंपनी नेहमी प्रॉफिटमध्ये असल्याने ही कंपनी एक चांगली कंपनी म्हणता येईल. ओके. तत्वचिंतन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज सुटेड ॲट अंकलेश्वर अँड दाहेज रिस्पेक्ट. आता हे अंकलेश्वर आणि दाहेज या दोन ठिकाणी कंपनीचे काय आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. जसं की मी मगाशी यापूर्वी बोललो की हजिरा पोर्ट जवळ आहेत, हे अंकलेश्वर आणि दाहेज या ठिकाणी आहेत. बर, तर कॉम्पिटिटर कोण आहेत इंडियामध्ये? या कंपनीचे कॉम्पिटिटर कोण आहेत बघा. आरती इंडस्ट्री लिमिटेड आहे, पीआय इंडस्ट्री लिमिटेड आहे, फाईन ऑर्गॅनिक इंडस्ट्री लिमिटेड आहे, डेल्टा आहे, फिनोकेम आहे, डिशमॅन ग्रुप आहे, स्पेसिफिक ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड. ह्या काही या भारतातल्या या कंपनीचे कॉम्पिटिटर आहेत. पण या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ह्या कंपन्या आहेत. पण स्पेसिफिक या कंपनीचे कॉम्पिटिटर या भारतामध्ये कुणी नाही आहे. पण ह्या इंडस्ट्री मधले हे काही नाव आहेत की जे या भारतामध्ये चांगलं काम करतात. ओके. जर या इंडस्ट्रीचा थोडासा अभ्यास केला आणि जगभराचा सेल्स आणि या सगळ्यावरती जर विचार केला तर 2014ला जगभरामध्ये जर बघितलं तर 4100 बिलियन US$, 4100 बिलियन US$चा सेल्स झालेला आहे. म्हणजे एवढी विक्री होते आणि एवढ्या रुपयांची केमिकलची गरज पडते. ही आकडेवारी आहे 2014ची. आणि जर तीच कम्पेअर केली 2019ला तर किती आहे? 2019ला ही 4738 बिलियन डॉलर आहे. बर, म्हणजे किती? 4738 बिलियन US$. बर, ही 2014 ते 2019 यामध्ये झालेली ग्रोथ किती टक्के आहे? तर 3% ग्रोथ या सेल्स मध्ये जगभराच्या झालेली आहे. आणि येणाऱ्या 2024 मध्ये 2024 मध्ये या सेल्स मध्ये 6400 बिलियन US$ होणार आहे. म्हणजे आता या येणाऱ्या 5 वर्षात 6.2% ग्रोथ या सेक्टरमध्ये व जगभरामध्ये आपल्याला होणार आहे. आणि ती या कंपनीसाठी बेनिफिशरी पण असणार आहे. जर ग्लोबल केमिकल सेल्स जर बघितला कोण किती करते आपल्या या ज्या आपण ज्या 4738 बिलियन US$चा जो सेल्स बघितला 2019चा, त्यात सगळ्यात जास्त कोण करते, कॉन्ट्रीब्यूट कोण देश किती करतायत? तर त्यात चायना 1922 1922 आणि त्यानंतर युरोपियन युनियन जे आहेत ते, त्यानंतर USA, या 3 देशांमध्ये सगळ्यात जास्त हे 3 देश लागणाऱ्या केमिकल्सचे सप्लाय करतात. आणि यांच्या तिघांचं जर टोटल केलं तर 60% हे 3च देश जगभरातले लागणारे केमिकल्स प्रोव्हाइड करतायत. आणि त्यात इंडियाचा जर बघितलं तर 166 बिलियन US$चा सेल्स आहे जगभरामध्ये. आणि जर ह्याचं कम्पॅरिझन भेटलं तर 4% पेक्षा जास्त काय नाही आहे. मग इथं वाढवण्यासाठी फार मोठा स्कोप इंडियाला आहे. आणि त्यात या कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन हे भविष्यात फार मोठ्या प्रमाणात असणं साहजिक आहे. जर येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणकोणत्या सेगमेंटमध्ये किंवा क्षेत्रामध्ये किंवा सेक्टरमध्ये किती प्रमाणात वाढ होणार आहे या केमिकल्सच्या रिक्वायरमेंटची, ही जे केमिकल बनवते कंपनी त्याची रिक्वायरमेंट्स किती वाढणार आहेत येणाऱ्या 5 वर्षामध्ये? ॲग्रोकेमिकल आणि फर्टिलायझर मध्ये 5.8%ची ग्रोथ होणार आहे. फार्मास्युटिकल केमिकल्स मध्ये 6.1%, कन्स्ट्रक्शन केमिकल मध्ये 5.1%, होम केअर मध्ये 5.7%, पर्सनल केअर मध्ये 6.2%, पेंट्स अँड कोटिंग्स मध्ये 5.1%, वॉटर ट्रीटमेंट मध्ये 5.4%, टेक्सटाईल केमिकल्स मध्ये 3.9%, फ्लेवर्स अँड फ्रॅग्रन्स मध्ये 5.2%, डाईज अँड पिगमेंट्स मध्ये
4.7% रिक्वायरमेंट वाढणार आहे. म्हणजे आता ज्या होत आहेत त्याच्यापेक्षा ह्या आकडेवारी आहेत, या येणाऱ्या 5 वर्षात ह्याची रिक्वायरमेंट वाढणार आहे. आणि ही रिक्वायरमेंट जशी वाढेल तसे या कंपनीच्या प्रोडक्ट्सची रिक्वायरमेंट वाढेल आणि सेल्समध्ये पण या कंपनीच्या वाढ होण्याच्या शक्यता पुरेपूर आहेत. ओके, इंडियन केमिकल मार्केट 2019, 2014 आणि 2024 मध्ये किती आहे बघा. इंडियामधलं आपण जगभराचं बघितलं, त्याचबरोबर इंडियामध्ये किती आहे. 2014ला हे 106 बिलियन US$ होतं. 106 बिलियन US$ इतका सेल्स केमिकल मध्ये या कंपनीच्या जे काय सेक्टरमध्ये 106 बिलियन US$ होता. तो 2019ला वाढून किती झाला, 166 बिलियन US$ झाला 2019ला. या 5 वर्षात ग्रोथ किती झालेली आहे, तर या 5 वर्षात 9.5% CAGR म्हणजे दरवर्षी 9.5% वाढ होत गेलेली आहे आणि तो आता 166 बिलियन US$ झालेला आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2024 पर्यंत हे किती होणार आहे, हे 293 बिलियन US$ होणार आहे इंडियामध्ये सुद्धा. म्हणजे इथं किती ग्रोथचे चान्सेस आहेत, वार्षिक 12% वाढ होईल अशी अपेक्षा आहे येणाऱ्या 5 वर्षामध्ये. मग ह्या इंडियामध्ये एवढी जर 12% ग्रोथ होणार असेल तर या कंपनीच्या सेल्सला इंडियामध्ये सुद्धा फार मोठा स्कोप आहे. ओके, तर हे आपल्याला यातून दिसतं. केमिकल एक्सपोर्ट ट्रेंड्स. आता जर केमिकल एक्सपोर्ट जे होतात जगभरा, इंडिया आणि चायनाचं कंपॅरिझन आपण घेतलेलं आहे. जगभरामध्ये जे एक्सपोर्ट केलं जातं त्यामध्ये बघा 2015ला 56 बिलियन US$चा एक्सपोर्ट कुणी केलेला, चायनानी केलेला. त्याच्या कंपॅरिझनला 12.5 बिलियन US$ हे इंडियाने केलेलं 2015 साली. मग 16ला 12.5च राहिलं इंडियाचं, पण 54.5 झालं चायनाचं. 17ला 15.2 झालं, 64.8 हा चायनाचा सेल्स होता जगभरामध्ये. तो वाढत 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 आता चायना 2019ला 73.7 बिलियन US$ झालेला आहे आणि इंडियाचा तो झालेला आहे 20.1 बिलियन US$. आता सध्या ह्या दोन्हींच्या कंडिशन अशा आहेत आणि येणाऱ्या 2024 पर्यंत चायना 103.4 बिलियन US$चा सेल्स करेल आणि इंडिया 37 बिलियन US$चा सेल्स करेल या क्षेत्रामध्ये. ओके, तर हे आकडेवारी आहे. आणि जर ह्याची ग्रोथ रेट बघितली, चायना जे वाढते CAGR दरवर्षी त्याच्या सेल्समध्ये होणारी ग्रोथ जी आहे ती 7% होईल आणि इंडियाची मात्र सेल्स जी वाढणार आहे, परदेशात विक्री जी वाढणार आहे, एक्सपोर्ट जो वाढणार आहे तो 13% वाढणार आहे. आणि हा 13% जर वाढला तर सगळ्यात मोठं बेनिफिट तर या कंपनीलाच दिसतंय. रिजन वाईज स्पेशालिटी केमिकल ग्रोथ. जर रिजन वाईज सेल्स मध्ये ग्रोथ किती आहे बघा. नॉर्थ अमेरिकेमध्ये 2.5% वाढ होतीये. ओके, युरोपियन मध्ये पण 2.5% होते, जपानला 1.5%, चायनामध्ये 7% ग्रोथ होते, पण इंडियामध्ये 11.2% या स्पेशालिटी केमिकल्स मध्ये वाढ होणार आहे, लक्षात घ्या. तर तो फार मोठा एक चान्स या कंपनीला मला दिसतोय. ओके, हे झालं इंडस्ट्री अनालिसिस. इंडस्ट्रीमध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे आणि त्याचा बेनिफिट कंपनीला कसा होऊ शकतो हे आपण थोडंसं पाहिलं. त्याचबरोबर कंपनीचे जर फायनान्शियल्स पाहिले, कंपनीचे जे फायनान्शियल्स आहेत, आता इथं आपण हे जे लिहिलेले आहेत हे सगळे काय आहेत, बिलियन्स मिलियन्स मध्ये आहेत. ओके, तर कंपनीचे इक्विटी कॅपिटल, शेअर कॅपिटल किती होतं बघा, तर 2019ला 80 मिलियन आहे, 2020ला पण 80 मिलियन आहे, 2021ला 200 मिलियन आहे. नेटवर्थ कंपनीचं जे आहे ते 19ला 797 आहे, 20ला 1176 आहे आणि 21ला ते झालेलं आहे 1659 मिलियन इंडियन रुपीज आहेत. हे बिलियन US$ नाही, हे इंडियन करन्सी मध्ये आहेत. ओके, टोटल रेव्हेन्यू म्हणजे जो सेल्स आहे कंपनीचा तो 19ला 2068 कोटीचा मिलियनचा होता, म्हणजे हे 206 कोटी झाले. ओके, त्यानंतर कोटीमध्ये जर करायचं म्हटलं तर 206 कोटी झाले. त्यानंतर 21ला हा 264 कोटी झाला आणि 21ला 306 कोटीचा या कंपनीचा सेल्स आहे. म्हणजे सेल्स देखील
वर्षानुवर्षे काय होतंय, वाढताना आपल्याला दिसतोय. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 2019ला 20 कोटीचा आहे, 19ला 20 कोटी आहे, 20ला 37 कोटी आहे आणि 21ला 52 कोटीचा आहे. म्हणजे इथं देखील चांगली ग्रोथ आपल्याला दिसते प्रॉफिट मध्ये कंपनीच्या. आता ह्या कंपनीचं IPO चे थोडेसे डिटेल पाहायचं म्हटलं, IPO सुरू होतोय उद्या म्हणजे 16 जुलैला आणि IPO क्लोज होतोय तो म्हणजे 20 तारखेला. 16 ते 20 जे ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता. कंपनी पूर्णपणे बुक बिल्डिंग साठी IPO आणते. कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ही 10 रुपये आहे आणि IPO ची प्राइस रेंज म्हणजे बिडिंग तुम्ही मागणी करू शकता 1073 ते 1083 पर्यंत. तर या प्राइस रेंज मध्ये तुम्ही मागणी करू शकता. एक लॉट असणार आहे 13 शेअर्सचा आणि मिनिमम तुम्ही 13 शेअर मागणी करू शकता. आणि कंपनी लिस्टिंग होतीये NSE आणि BSE दोन्ही एक्सचेंजला. कंपनीचा जो टोटल इश्यू आहे तो 500 कोटीचा असणार आहे. त्यापैकी फ्रेश इश्यू नवीन शेअर्स जे दिले जाणार आहेत ते म्हणजे 225 कोटीचे दिले जाणार आहेत आणि यापैकी 275 कोटी प्रमोटर आपले शेअर्स विकतायत. टोटल होणार आहे 500 कोटी. ओके. IPO ची इम्पॉर्टंट डेट्स म्हटले तर 16ला सुरू होते, 16 जुलै 2021ला सुरू होते, 20 जुलै 2021 पर्यंत याची मागणी तुम्ही करू शकता. अलॉटमेंट कधी होणार आहे, जे शेअर्स ज्यांना अलोकेट होतील ते कधी होतील, 26 जुलैला होतील. 27 जुलैला ज्यांना अलोकेट झाले नाहीत त्यांचे पैसे त्यांना वापस मिळतील. आणि क्रेडिट शेअर्स कधी मिळणार आहेत, 28 जुलैला तुमच्या डीमॅटला हे शेअर्स जमा होतील. आणि IPO ची लिस्टिंग होणार आहे ती 29 जुलैला. म्हणजे तुम्हाला मिळालेले शेअर्स तुम्ही विकू शकता 29 जुलैला. त्यानंतर जर या कंपनीचे ऍप्लिकेशन जर तुम्ही पाहिले तर मिनिमम एक लॉट मध्ये करायचं झालं तर 13 शेअर्स तुम्हाला मागणी करावी लागतील. त्यानंतर मॅक्सिमम तुम्हाला 14 लॉट करता येतील. एक लॉट केला तर तुम्हाला 14,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते आणि तुम्ही 14 लॉट केला तर 1,97,000 रुपयाची तुम्ही ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून मागणी करू शकता. अनफॉर्च्युनेटली मी प्रमोटर इथं चेंज करायला कंपनीचं नाव विसरून गेलो. कंपनीचं नाव आहे तत्व चैतन्य, सॉरी चिंतन. ओके. तर कंपनीचं जे काय प्री इश्यू म्हणजे कंपनीचे लिस्टिंगच्या अगोदर म्हणजे IPOच्या अगोदर ओनर्सची होल्डिंग किती आहे, प्रमोटर्सकडे 100% सगळे शेअर्स प्रमोटरांच्याकडे आहेत. आणि लिस्टिंग झाल्यानंतर IPO झाल्यानंतर प्रमोटरांच्याकडे हे असणार आहेत 79%. तर या प्रकारे या कंपनीच्या रिव्ह्यू आपण केलेला आहे. आपल्याला आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे मी या कंपनीचा IPO अप्लाय करणार आहे का? तो हो नक्की करणार आहे. कारण याचं एकच आहे की कंपनीची त्याच्या क्षेत्रामध्ये मोनोपॉली आहे, ताकद आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये त्यांची ताकद आहे. त्याचबरोबर कंपनी मोनोपॉली आहे कंपनीची सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि मागल्या काही वर्षभरामध्ये या कंपनीचं ग्रोथ जी आहे ती पॉवरफुल झालेली आहे. त्याचबरोबर या कंपनीचं भविष्यात येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या कंपनीच्या प्रोडक्ट्सना रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर जर ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा प्रीमियम पाहिला, सध्या ह्या कंपनीचं जे काय ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम चाललंय तो 400 ते 500 रुपये प्रीमियम चाललेला आहे. म्हणजे साधारण लिस्टिंगला आपल्याला यामध्ये 40 ते 45% ग्रोथ एक्सपेक्टेड आहे मला. त्यामुळं हा ओव्हर सबस्क्राईब तर डेफिनेटली होणार आहे. कारण कंपनीचा बुक इश्यू जो आहे तो फार मोठा नाही आहे, 500 कोटी आहे. कम्पेअर टू झोमॅटो मागल्या वेळेला आपण जर पाहिलं तर त्या 9,000 कोटीचा झोमॅटोचा IPO होता. त्याच्या कम्पॅरिझनला हा 500 कोटी आहे. आणि कम्पेअर टू झोमॅटो मला हा IPO बेस्ट वाटतो. त्यामुळं याच्यात मागणी तर मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि मला वाटतं की हा फार ओव्हर सबस्क्राईब होणार आहे. त्यामुळं तुम्हाला सुद्धा ह्यात अप्लाय करायचं असेल
तर एकच अकाउंटवरती अप्लाय करू नका, 2, 3, 4 अशा वेगवेगळ्या अकाउंटवरून मागणी करा, जेणेकरून प्रोबॅबिलिटी शक्यता वाढतील की तुम्हाला या कंपनीचे शेअर्स मिळतील. तर हा एक माझा ओपिनियन होतं. हे कुठल्याही प्रकारे बाय सेलचं रेकमेंडेशन नाही आहे. हे एक एज्युकेशनल पर्पज तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला इन्व्हेस्ट करताना तुमचे जे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून तुम्ही याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके, तर हा होता तत्वचिंतनचा IPOचा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना शेअर करा. लोकांना मराठीत अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळे रिव्ह्यूज असतील, त्याचबरोबर अजून काही मार्केट रिलेटेड न्यूज असतील तर त्या आपण देण्याचा इथून पुढे प्रयत्न करतोय. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.